साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। पंढरपूर तालुक्यात वाळू माफियांची गुंडागिरी, तहसीलदाराच्या गाडीवर हल्ला, काचा फोडल्या, अंगावर तलवार, कोयते कुऱ्हाडी घेऊन आले। पंढरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक होत असल्याची माहिती घेऊन नूतन तहसीलदार सचिन लुंगोटे यांनी कारवाईचा बडगा उगारला व विविध ठिकाणी महसूलची पथकामार्फत कारवाई करण्यात येऊ लागली। दरम्यान आज पहाटे गुरुसाळा बांधाऱ्यानजीक कारवाईसाठी महसूल पथक पोहोचले असता त्या ठिकाणी एक JCB, 4 टिप्पर व 2 ट्रॅक्टर आणि काही इसम अवैध वाळू उपसा करताना दिसून आले। कारवाईसाठी पुढे जाताच त्या लोकांनी पळ काढला व 10-15 मिनिटांमध्ये पुन्हा घटनास्थळी 30 ते 40 जणांचा जमाव सोबत घेऊन हातात तलवार, कोयते, कुऱ्हाडी, दगड घेऊन महसूल पथकाचे वाहनावर हल्ला चढवला। यामध्ये तहसीलदाराची गाडी फोडण्यात आली असता आपला जीव वाचवण्यासाठी महसूल पथक काही अंतरावर पळून गेले। पथक पळून गेलेले पाहता जमावाने आपापली वाहने घेऊन पळ काढली, परंतु एक टिप्पर सुरू न झाल्याने त्याच ठिकाणी सोडून गेले। घटनेच्या थोड्याच वेळात तहसीलदार सचिन लुंगटे, अप्पर तहसीलदार, तालुका पोलीस निरीक्षक TY मुजावर, दिलीप सरवदे, मंडळ अधिकारी खर्डी, विष्णू व्यवहारे, तलाठी बोहाली, अमर पाटील, तलाठी सोनके, सुधाकर हिल्लाळी, कोतवाल तावशी, सुधाकर चंदनशिवे, कोतवाल खर्डी हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले। सोडून गेलेले टिप्पर ताब्यात घेण्यात आला। दरम्यान या घटनेमुळे महसूल प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे।